आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनीप्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सार चोजविले. या गुरुपरंपरेतील अभंगानुसार आदिनाथ अर्थातच आदियोगी महादेव हे सर्व सिद्धांचे गुरु आहेत. तर आदियोगी महादेवांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला. तोच उपदेश मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना केला आणि गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना तेच ज्ञान दिले. आणि गहिनीनाथ हेच निवृत्तीनाथांचे गुरु, जे की संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू होते. आणि हेच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुसुद्धा आहेत. भावार्थ दीपिका म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकात भगवद्गीतेवर लिहिलेले मराठी भाष्य आहे, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणूनही ओळखतो. हा ग्रंथ सर्वसामान्यांसाठी गीतेचा अर्थ सोप्या मराठीत समजावून सांगतो आणि त्यात 18 अध्याय असून सुमारे 9000 पेक्षाही जास्त ओव्या आहेत. चला तर मित्रांनो, आज आपण आळंदी येथे असलेले श्री ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये जाणार आहोत. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्यासमोर श्री ज्ञानेश्वरी मंदिराचे गेट आहे. तुम्ही जर कधी आळंदीला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जे मूळ मंदिर आहे त्या मंदिरापासून अगदी जवळच 400 ते 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असे नक्षीकाम या मंदिराला केलेले आहे. इथे काही देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा आहेत. चला तर आपण हे मंदिर पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे मंदिर आहे. यापूर्वी जर तुम्ही कधी या मंदिरात गेले असाल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला याबद्दल काय काय माहिती आहे ते सुद्धा सांगा, म्हणजे इतर रसिक बांधवांनासुद्धा याबद्दल अधिक माहिती मिळेल. आज या व्हिडिओद्वारे मी आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे गीतेवर भाष्य केलेले आहे, अर्थातच आपली ज्ञानेश्वरी, त्याच ज्ञानेश्वरीप्रती समर्पित असे हे मंदिर आहे. फ्रेंड्स, या मंदिराचे जे भूमिदाते आहेत श्री नानजीभाई खेमजीभाई ठक्कर असे त्यांचे नाव आहे. तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये अतिशय सुंदर अशा सर्व देवी देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत. यामध्ये मध्यभागी संत ज्ञानेश्वर महाराज असून इथे नवनाथ, दत्तगुरू, महाविष्णू, मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ, तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाई, तसेच शिवलिंग आणि इतरही बऱ्याच देवी देवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय मनमोहक अशा ह्या सर्व मूर्ती आहेत. यापूर्वी मी आळंदी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराचा अर्थातच मठाचाही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. हे ज्ञानेश्वरी मंदिर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे इतर
3 भावंडं आहेत. अर्थातच सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई त्यांच्याही मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतरही अनेक देवी देवतांच्या मूर्ती इथे स्थापन केलेल्या आहेत. फ्रेंड्स, हे इंद्रायणीच्या काठीच आहे हे मंदिर आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.